नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, नुकतंच पंतप्रधान महोदयांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून एक मोठ्या अभियानाला सुरुवात झाली। याच अभियानातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पणन धोरणातून आत्मनिर्भरता। आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय आहे पणन धोरणातून शेतकरी आत्मनिर्भरता, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे श्री सतीश सोनी, संचालक पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत। नमस्कार। मुळातच सर, आपल्या केंद्र शासनामार्फत एक देश एक बाजार हे धोरण नेमकं काय आहे याबद्दल सांगावं। आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे। नक्कीच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल देशात कुठेही विकता यावा, त्या दृष्टिकोनातून एक देश एक बाजार, इंग्लिशमध्ये म्हणतो वन नेशन वन मार्केट, ही संकल्पना गेल्या काही दिवसांपूर्वी पुढे आली। अच्छा। आणि त्याचाच एक भाग म्हणून आता केंद्र शासनाने या धोरणाचा परिपाठ म्हणून अजून 3 वेगवेगळे अध्यादेश 5 जून 2020 निर्गमित केले। त्यात असं आहे की शेतकरी हा केंद्रबिंदू समजून केंद्र शासनाची योजना आहे आणि या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा, तसेच जी विपणन व्यवस्था आहे, मार्केटिंग व्यवस्था आहे, ते मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून हे 3 वेगवेगळे अध्यादेश केंद्र सरकारने नुकतेच काढले आहेत। मग या धोरणाचं वैशिष्ट्य काय आहे? याचं वैशिष्ट्य असं आहे की एखाद्या ठिकाणी शेतमाला स्पर्धात्मक भाव म्हणजे कॉम्पिटिटिव्ह रेट मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात न विकता तो कुठेही विकू शकतो। त्याला बाजार समितीकडे विकता येईल, व्यापाऱ्याकडे देता येईल, किंवा राज्याबाहेरही कुठे त्याला वाटते की आज चांगला भाव मिळू शकतो, तर त्याला त्यासाठी जाण्याची मुभा आहे। म्हणजेच काय की त्यांनी त्याचा माल जिथं त्याला जास्त चांगला भाव मिळेल तिथं विकण्याची मुभा सवलत या अध्यादेशामुळे केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी म्हणून, त्यांच्या एकूण सबलीकरणासाठी, त्यांना संरक्षितता देण्यासाठी म्हणून शेतकरी उत्पादन जे आहे त्याला हमी भाव आणि शेती सेवा करार जी काही एक अध्यादेश आहे तो अध्यादेश काय आहे? हे जे 3 अध्यादेश आहेत त्यातला एक पहिला महत्त्वाचा होता शेतकरी सबलीकरण, वापरलं त्याला, आणि सबलीकरण व संरक्षण। नक्कीच शेतकऱ्याला मजबूत करणे आणि त्याला संरक्षण देण्याचा किंमत हमी व शेती सेवा करार अध्यादेश म्हणतो आपण त्याला, जो पूर्वी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमामध्येही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा शब्द जो होता, पण त्याच्यात पूर्ण त्याची अंमलबजावणी होत नव्हती, म्हणून सविस्तर त्यांनी हा याच्यात घेतला आहे। याच्यात काय घेतलं आहे की शेती करारची सविस्तर व्याख्या काय असावी आणि त्यामध्ये व्यापार व्यवहार कोणी कोणाशी कसा करावा याचा समावेश आहे। या कराराचा कालावधी किती असायला पाहिजे, तर कमीत कमी 1 हंगाम ते 5 वर्ष, आणि दोघांच्या संमतीने त्याच्या पुढे सुद्धा वाढवू नये। करारात समाविष्ट करायच्या पिकाची खरेदी विक्री जे अधिनियमात आहे त्याला कोणता चार्ज लागणार नाही, आणि प्रायोजक म्हणजे स्पॉन्सर जो घेतो त्याचा आणि शेतकरी याला हे त्या शेतकरीच्या शेतजमिनीवर कोणताही मालकीहक्क प्रस्थापित करू शकणार नाही, त्याच्यातून जे उत्पादन होईल त्याचाच ते कॉन्ट्रॅक्ट होईल। त्यामुळे शेतकऱ्याला संरक्षण मिळणार आहे, आणि शेतीच्या जागेवर कोणतं स्थायी बांधकाम करून, पहिले होतं ना, अरे कराराने शेती घेतली म्हणजे का माझी शेती चालली जाईल का, भीती वाटायची लोकांना, त्याचा सव्यवस्थित कायदा होता पण लोकांना त्या बऱ्याचशा गोष्टी क्लॅरिटी नव्हती। आता केंद्र सरकारने वेगळाच ऑर्डर असा काढलाय की प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे की मी जरी आज कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनी म्हणजे आपण जे दुसरा शब्द त्याला सेवा कराराप्रमाणे जर दिली तर माझ्या शेतीला कुठली बाधा येणार नाही। मला जे प्री डिटरमाइंड प्राइस म्हणजे जे हंगाम सुरू व्हायच्या अगोदर जी किंमत ठरवली जाईल ते 100% मिळेल, पण त्याची जबाबदारी काय, तर तेवढं उत्पादन करून त्यांनी त्याच मालकाला, त्या ज्यांच्याशी त्यांनी करार केला त्याला विकणे हे याच्यात फक्त बंधनकारक आहे। अच्छा। पण याच्यामध्येही जर कोणाचा आपसामध्ये काही वाद असतील त्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा सरकारने प्रस्तावित केल्या आहे। असं नाही बाबा की फक्त हे करून ठेवलं असं नाही, हा एक नॅशनल प्लॅटफॉर्म उभा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। अच्छा। नाही महाराष्ट्रातला शेतकऱ्याला जर करार हिमाचलच्या माणसाची करायचा तो करू शकतो, की हिमाचलवाल्याला इथे येऊन काही व्यवहार करायचा करू शकतो। म्हणजे शेतकऱ्यांना, शेतकरी कृषी कंपन्या म्हणा, प्रक्रियादार म्हणा, घाऊकदार, निर्यातदार, शेती सेवा पुरवणाऱ्या मोठ्या संस्थांशी भागीदारी, पार्टनरशिप करण्याचा या अध्यादेशामुळे त्यांना फायदा होणार आहे।
नक्कीच. आणि हा करार कधी करणार आपण? आपल्याला पूर्वीच बोललो मी, हंगाम सुरू होण्याच्या अगोदर एक प्राइस ठरवलं जाते, किंमत ठरवली जाते. बर या दराने असं करायचं आणि ह्या माल प्रोड्यूस करायचा, त्या पद्धतीनं आहे. आपण बघितलं तर महाराष्ट्रात काही सगळीकडे एकच उत्पादन होत नाही. नक्कीच. कांद्याबद्दल करार करायचे लासलगाव नाशिकमध्ये चालणार, बरोबर तर संत्र्याबद्दल काही करायचं असेल तर विदर्भात नागपूरमध्ये चालणार, केळीबद्दल काही करायचं जळगावमध्ये चालणार. असे चाकण बटाटाचं असेल चाकण बटाटा का होतो. म्हणजे जे पदार्थ जिथं होतात त्या पद्धतीनं त्याचं व्हॅल्यू ऍडिशन आणि त्या भागात त्याची पिकवणूक त्या वातावरण बघून याच्यात होईल. टोमॅटो उदाहरण घ्या, टोमॅटो जिथं जास्त होती केचपसाठी होईल. म्हणजे कराराच्या दराच्या आधारावर शेती प्रोत्साहन उत्पादन, अच्छा कराराच्या आधाराच्या दरावर शेती प्रोत्साहन उत्पादन होऊन करण्याची मुभा म्हणजे हंगाम सुरू होताना शेतकऱ्याला किती पैसे काय भाव मिळणार आहे याची हमी आजपर्यंत कधी नव्हती, पण ते या कायद्याने त्यांना नक्की मिळणार. मग याचबरोबर ती सर या अध्यादेशाचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर काय सांगता येईल? शेतकऱ्याच्या मनातली भीती निघून जाणार आहे की शेती माझीच आहे आणि कसणारा मीच आहे. बरोबर. त्यांना देतो माझं उत्पादन मी त्यांना देतो, एक पूर्वनिश्चित प्री डिटर्मिन्ड रेट मला द्यायची मुभा आहे. आणि यामुळे काय होईल, आता तुम्ही बघत असाल की एखादा पोटॅटो बाजारात काय भाव विकतो, पण लेजवाली कंपनी अग्रीमेंट करतात काय भावाने जाते. नक्कीच. फक्त पर्टिक्युलर क्वालिटीचं करायचं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शेतकरी बांधवांना शाश्वत उत्पादन मिळणार याची त्यांना एक प्रकारची या कराराच्या माध्यमातून हमी मिळणार आहे. त्यांना शाश्वत उत्पादन मिळणार, त्यांना मार्गदर्शन करणार, ज्या कंपनीला घ्यायचं आहे तो त्याची इनपुट देणार. नक्कीच. ते मोठ्या त्यांच्याकडे तंत्रज्ञान असतात, तोही त्याच्या या करारात जर तो समावेश झाला, माझं म्हणणं असं आहे की तो शेतकरी या मोठ्या कंपन्यांच्या सोबत जोडला गेलाय, तो त्याचा भागीदार होणार आहे. ही विल बी पार्टनर इन दॅट प्रोसेस. त्याचबरोबर आपण म्हणालात की शेतकरी बांधवांकडनं शेती उत्पादन व्यापार आणि व्यवहार ही सुविधा देखील उपलब्ध होणार आहे एका अध्यादेशाच्या मार्फत. तर तो अध्यादेश काय आहे? केंद्र शासनाने 3 अध्यादेश काढले होते. पहिल्याबद्दल आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दल, दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा आणि जो आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या, की फार्मर प्रोड्युसर ट्रेड अँड कमेन्समेंट कंसामध्ये प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऑर्डिनन्स 2020 शॉर्टमध्ये PFTC. आता मराठीत जर करायचं झालं तर शेतकरी बांधवांना व्यापार सुविधा सबलीकरण असं तो आहे. बर. त्या नावामध्ये न जाता या अध्यादेशामध्ये काय स्वरूप आहे फार महत्वाचं आहे. नक्कीच. यापूर्वी काय होतं, या अध्यादेश व्यापार क्षेत्र म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणजे आता कुठं फार्म गेट, शेतकऱ्याच्या गेटवर सुद्धा सौदे करू शकतो, फॅक्टरी परिसरात करू शकतो, कोठार गोदाम शीतगृह या सर्वाला मार्केटचा दर्जा मिळून शेतकरी तिथून माल विकू शकतो. बर. हा एक भाग. दुसरा व्यापार क्षेत्राचे जे व्यापार क्षेत्राचं म्हणजे मार्क कुठलं APMC आपल्या बाजार समित्या, बाजार समित्याचा मुख्य आवार असो उपबाजार असो की आम्ही मध्यंतरी कॉम्पिटिशन निर्माणासाठी प्रायव्हेट मार्केट तयार केले, थेट परवानाधारक तयार केले, तिथं सुद्धा असो यांना याच्यातून आणि शेतकरी ग्राहक बाजार या सर्व याच्यातून यांना वगळलंय. म्हणजे काय, जर इथं कुठला व्यवहार व्यापार झाला तर त्यांना कुठलाही सर्व्हिस चार्ज सेस असं द्यावा लागणार नाही. हा सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे काय केलं आपण की एक शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था. बरोबर. पहिले काय होतं, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकताना सेस त्यांना द्यावाच लागणार आहे. नक्कीच. आणि त्या बाजार समितीच्या कामाला आपण याच्यात कुठेही धक्का लावत नाही. या ऑर्डिनन्समुळे बाजार समितीचं अस्तित्व आहे ते तसंच राहणार आहे. अच्छा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समितींच्या एकूण कार्यकार्यावर जो काही कार्य आहे त्या कामकाजावर याचा काही परिणाम होणार नाही असं नाही म्हणता येणार. माझा मुद्दा असा होता की कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्या तशाच राहतील, पण त्याच्या बाहेर उभं केल्यावर शेतकऱ्याला पर्याय मिळाला. 3 पर्याय मी आपल्याशी बोललो. बाजार समितीमध्ये विकू शकतो, प्रायव्हेट मार्केट जे केलं तिथे विकू शकतो, डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स आपण विकू शकतो. हा 4था पर्याय अजून आता काय की शेतकऱ्यांनी त्याचा माल कुठेही कसा विकावा. अच्छा. पण याच्यात बाजार समित्याला धक्का लागला की नाही लागला, तुम्ही जो प्रश्न विचारला, बाजार समित्या त्याच्या मार्केट यार्डमध्ये जिथं काम करतील, जे शेतकऱ्याला सवय आपली तिथं ते व्यवहार तसेच राहतील. शेतकऱ्याला वाटतो इथं माझ्या मालाला चांगला भाव मिळतो, मी सेस देऊन कमिशन देऊन मी इथे विकेल. त्याला वाटतो माझा मालाला जास्त भाव बाहेर मिळू शकतो, बाहेर येतो. म्हणजे शेतकऱ्याला सुविधा फॅसिलिटी दिली आहे सरकारने की आता तुझा माल जिथं जास्त चांगला भाव मिळतो तिथं विक. आणि उद्देश काय की शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. अच्छा. अजून एक गोष्ट याच्यात सांगायची होती की याच्यात काय केलं पहिले, आता आंतरराज्य म्हणजे विथिन द स्टेट आणि इंटरस्टेट म्हणजे दुसऱ्या राज्यात सुद्धा व्यवहारात आपण करण्याची कल्पना सुस्पष्ट कायद्या व्याख्या केली आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आणि ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्मची तरतूद यात करण्यात आली आहे. आणि त्यामुळे काय की त्यामुळे शेतकरी उत्पादक संस्था कृषी संस्था ह्या प्लॅटफॉर्मवर स्वतः व्यवहार करू शकतील. इनाम जे मध्ये आपण यापूर्वी काम करतो होतो इलेक्ट्रॉनिक नॅशनल, त्याच्या पुढचं जाऊन हा एक पुढचंही पाऊल आहे की त्याला
पॅरलल त्याला अजून सबलीकरण कसं करता येईल त्यासाठी आहे. बरं. व्यापारी क्षेत्रातील प्लॅटफॉर्म कोणत्याही कृषी पणन अधिनियमाचा अधिभार त्यात लावणार नाही. तुम्ही म्हणाल मग त्या प्लॅटफॉर्म काम केलं तर सेस द्यायचं आहे का, तर नाही. तो एक वेगळा प्लॅटफॉर्म सरकारने हा उपलब्ध करून दिलाय. अच्छा. यापूर्वी बोललोय तरी मला परत सांगावंच वाटतंय की शेतकऱ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा कायदा आहे. बरं. त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला घ्यायचा आहे. आणि कुठं माझ्या मालाला चांगला भाव मिळतो, माझी फसवणूक होणार नाही, मला वेळेवर पेमेंट मिळेल, जिथं त्याला समाधान मिळेल तिथं तो माल त्याचा विकू शकतो. मग यानंतरचा जो टप्पा येतो तो म्हणजे अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा, तर त्या संदर्भात काय सांगाल? एपीएमसी पूर्वी कशासाठी होत्या, प्राईस डिस्कवरीसाठी होत्या. म्हणजे प्राईस डिस्कवरी मेकॅनिझम, माल कुठं काय भाव विकाला, आज काय भाव माल निघाला, तर तो 4 जागीचे भाव चेक करू शकतो. बाजार समितीचे बघायचे, प्रायव्हेट मार्केटचे बघायचे, किंवा अजून कुठं कोणी काय भावनं घेतो. बरं. वेगवेगळे प्लॅटफॉर्म सरकारने उपलब्ध करून दिले, तिथं जे भाव मिळतील त्याप्रमाणे होतील. आणि एक महत्वाची गोष्ट जे आपल्या बोलण्यात नाही आली पण सांगतो, यामुळे नवीन अनेक स्टार्टअप्स तयार होतील. हा स्टार्टअपचा जमाना आहे. आणि पायाभूत सुविधा, स्थानिक पातळीवर मार्केट इंटेलिजन्स तयार होईल. शेतकऱ्यांना विविध ऍपद्वारे त्याची माहिती आपल्याला देण्यात येईल. आणि अशी एक इकोसिस्टीम तयार होईल की शेतकऱ्याला कळेल की आपल्याला काय करायचं. नुकतंच आपण आता कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये आहोत सध्या. आपण बरोबर, आपल्याला आठवत असेल की नाही मला माहित नाही की 3 महिन्यापूर्वी जेव्हा मुंबई आणि पुण्यामध्ये जोरात प्रमाण होतं, शेतकरी बांधव एकत्र झाले, त्यांनी छोटीशी कंपनी केली, एफपीएससी किंवा स्वतः, आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार करून मुंबईला त्यांनी फळे भाजीपाला पुरवला. बरोबर. धान्य पुरवले. नंतर छोटे ऍप्स तयार केले, त्याच्यामार्फत पुरवले. हे जे आपण कोविडच्या माध्यमातून जे शिकलो ते आपल्याला मोठ्या प्रमाणात पुढे न्यायचं आहे. नक्कीच. आज शेतकरी इथं बाजारात जाऊन जर तो त्याचा भाव ज्या भावाने विकत आहे त्यापेक्षा 1.5 दुप्पट पैसे त्याला हाऊसिंग सोसायटीमध्ये डायरेक्ट ग्राहकांना देऊन हे मिळाले आहे. हे एक मोठी चान्स आपल्याला कोविडमुळे लोकांना, शेतकऱ्याला शिकलो. आणि आता हे 5 जूनचं ऑर्डिनन्स, हे मला वाटते शेतकऱ्यांना शिकण्याची सुवर्ण संधी आहे. आणि एकटा शेतकरी काही करू शकत नाही, त्यांनी काही छोटे छोटे ग्रुप तयार केले तर नक्कीच याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं मला वाटतं. आपण मग बोलताना बोलला की आता एपीएमसी मध्ये काही झालं तर तिथं सोडवायला त्या समिती असतात, तर याच्यामध्ये सुद्धा ते प्रोव्हिजन केले आहे. याच्यामध्ये की जर याच्याबद्दल काही वाद झाला कोणत्या व्यवहारामध्ये, एसडीओ लेवलला कमिटी केली आहे. प्रांताधिकारी त्यांनी 30 दिवसात ते सोडवावं. त्याच्या विरुद्ध अपील करायचं तर ऍडिशनल कलेक्टरकडे आहे. त्या विरुद्धही काही प्रॉब्लेम असतील, काही दोघांच्या व्यवहारामध्ये काही झालं तर केंद्र सरकारच्या सचिवाकडे. आणि प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हे वाद जर निर्माण झाले तर सोडवण्याची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांनी त्याच्या मालाचा दर्जा राखावा, पत राखावी व त्यांना गुणवत्ता माल उपलब्ध करून द्यावा आणि त्याला पूर्ण पैसे मिळावे, वेळेत मिळावे, त्याची लिमिट घालून दिली आहे. आज विक्री माल केला तर 24 तासाच्या किंवा जास्तीत 3 दिवसामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट करावं. या सर्व गोष्टीची या कायद्यात आपण तरतूद केली आहे. पूर्वी शेतकरी आपला संघटित नव्हता. याचा दुसरा उद्देश आहे की शेतकऱ्यांनी संघटित व्हा, एकत्र करा. आपल्याला बाकी या विषयावर सोडतो की पीएफ आता फार्मर प्रोड्युसर कंपन्याला सुद्धा काही पैसे सरकार देते की तुम्ही संघटित व्हा, एकत्र काम करा. कारण एक शेतकरी जर 4 एकर जमीन आहे तर तो काही मुंबईला जाऊन माल विकू शकत नाही. पण 10 लोक एकत्र आले आणि त्यांनी जर केलं तर हे अशी समांतर पणन व्यवस्था या कायद्याअंतर्गत करण्याचा सरकारचा विचार आहे. त्याचबरोबर ती सर आपण बोलत होतो की अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा देखील यामध्ये आहे, तर हा अध्यादेश जो आहे तो काय आहे? आता जसं आपण म्हटलं की बाजार समितीच्या कामकाजावर पहिल्या अध्यादेशामुळे काही परिणाम होणार नाही, आमच्या शासनाने म्हटलंय, आता म्हटलंय. याचं कारणच असं होतं की आमचा जो सध्याचा जो कायदा, महाराष्ट्र शासनाचा कायदा जो आहे, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार अधिनियम, त्यामध्ये कुठला फरक पडणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपण शेतकरीचे व्यवहार जे पूर्वीपासून ते करणार आहे. आणि आपल्याला एक अनुभव म्हणून सांगतो की 2016ला आपण काही नियमनमुक्ती केली होती. फळ आणि भाजीपाला आपण नियमनमुक्ती केला. म्हणजे काय की बाजार क्षेत्रात आणलं तर आपण बाजार कर घ्यायचो, नंतर बाहेर घेत नव्हतो. पण तरी सुद्धा बाजार समितीच्या उत्पन्नावर कुठला फरक पडला नाही, कारण की शेतकऱ्याला सवय बाजार समितीला जायची. तर बाजार समित्या इंटॅक्ट ठेवून आपण हा शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करतो. त्याचप्रमाणे आता जो तिसरा अध्यादेश जो होता त्याबद्दल आपण मला विचारलं की अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा, त्याचं नाव जे जुनं आहे तेच आहे. एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट जो होता 1955, त्याच्या ऑर्डिनन्स काढून आता दुरुस्त केला. या दुरुस्तीमध्ये काय केलं आपण, ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्याचं लोकांनी एक मर्यादित प्रमाणाच्या बाहेर स्टॉक ठेवू नये, अन्यथा कारवाई केली जायची. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की व्यापाऱ्यावर छापे टाका, जप्ती करा, किती माल कुठं गेला हे व्हायचं. पण याची अडचण काय होती की आता हे नवीन अध्यादेशामध्ये काय केलं त्यांनी की धान्य, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा, बटाटा यावरील साठ्याची मर्यादा त्यांनी उठवून टाकली. आता काही लोक म्हणतील वादळता उठून टाकली म्हणजे व्यापाऱ्यांचं भलं केलं का? असं नाहीये. ही मर्यादा कमी केल्या, उठवल्यामुळे काय झालं की कुठं कोणाला प्रोसेसिंगवाला आहे,
कोणी स्टॉकिस्ट आहे, कोणाला एक्सपोर्ट करायचा आहे, कोणाला प्रक्रिया करायची, तो जास्त मालाची घेऊन साठवणूक करून त्याला प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे भाव मिळवून देण्यासाठी याच्यातून प्रयत्न आहे. पण याचा अर्थ काय मोकळं सोडलं सरकारने असं नाही. तर जेव्हा कोणती आणीबाणीची दुष्काळ जर परिस्थिती असेल त्यावेळेस हे परत कायदा हातात घेण्याचं सरकारने ठेवलंय की बाबा एखादी समजा कांदा आपण घेतला, कांद्याची किंमत 20 रुपये होती, बरोबर, पेरिशेबल आयटम आहे, ते 40 रुपयाच्या वर गेला तर सरकार नियंत्रण करणार. पण नॉन पेरिशेबल एखादा आयटम आहे, समजा धान्य तेलबी आहे, त्याच्या 50% किंमत वाढली तर नियंत्रण करणार. अशा 2 तरतुदी त्यात ठेवला आहे. जसं पेरिशेबल म्हणजे नाशवंत आणि अनाशवंत, त्याच्या आवश्यकतेप्रमाणे करणार. पण यामुळे आपला या अध्यादेशाचा फायदा असा आहे की याच्यामुळे सुद्धा प्रक्रिया उद्योग, मोठे व्यवसाय यांना चालना मिळावी आणि त्यांनी मालाचा शेतकऱ्याकडून घेऊन साठा करणे किंवा स्वतः करण्यासाठी सुद्धा याच्यातून कुठलीच अडचण नाही. मग त्याचबरोबर सर, शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन जो फार्मर प्रोड्यूस कंपनी आपण म्हणतो, शेतकरी उत्पादक कंपन्या, याच्या सबलीकरणासाठी किंवा या पद्धतीच्या या समूह शेती व्हावी म्हणून त्यासाठी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी काही अध्यादेश आहेत का किंवा त्यासाठी काय आहे? हे या अध्यादेशामध्ये यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी सोबत येऊन काम करणे अपेक्षित आहे. पण या सर्वांचा उद्देश काय आपला की कृषी क्षेत्रात स्पर्धात्मक वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, ग्राहकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, नियंत्रण आणि हे सर्व करताना नियमन जे आहे ते मुक्त करण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे. आपण नियमन बऱ्याच दिवसांत बोलतो. आज काय म्हटलंय आपण, दोन्ही गोष्टी साधल्या. जो माल मार्केट यार्डमध्ये येणार तो नियमनाखाली असला तर त्याला सेस द्यावा लागेल, पण तोच जर मार्केट यार्डच्या बाहेर असेल तर द्यायची गरज नाही. खाद्यान्नाची आपण एक साखळी तयार करतोय, त्याच्यामधून एक चेन तयार करतोय आणि याचा लाभ जास्तीत सर्वांचा उद्देश काय आहे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे, त्याच्या मालाला योग्य किंमत मिळायला पाहिजे. या उद्देशातून हे तिन्ही कायदे आपण याच्यात केलेले आहेत. अच्छा सर, आपण जो काही अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा म्हणालो त्याचं वैशिष्ट्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? त्याचं वैशिष्ट्य हेच आहे की हे स्पर्धात्मक वाढवण्यासाठी आणि नाशवंत बिगर नाशवंत मालाचं उपलब्धता, साठवणूक क्षमता वाढवून देणे आणि त्याची प्रक्रियेसाठी उपयोग होणे, घाऊक व्यापारासाठी उपयोग होणे, देशी विदेशी गुंतवणूकदारांना त्यात चालना मिळेल. पहिले काय होतं, तुम्ही एवढंच टन कांदा ठेवू शकता, कोणी एखादी लेझ सारखी कंपनी आली किंवा कोणती अजून कोणती आली कंपनी, ते म्हणजे तुम्ही एवढं चालू ठेवा. मग त्यांनी कसं करायचं, त्यांना जर वर्षभर पुरवठा करायचा असेल आणि साठवणूक क्षमता त्याची असेल तर तशा ते वाढून देणे. म्हणजे आपल्याला शेती क्षेत्रामध्ये आता गुंतवणूक म्हणतो आपण, पण खरी गुंतवणूक आहे. पणन क्षेत्रामध्ये, प्रक्रिया क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला वाव मिळवून देण्यासाठी हे उचललेलं एक क्रांतिकारक पाऊल आहे असं मी तुम्हाला सांगेन. तर सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयावरती आपल्या या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काय संदेश द्याल? हे बघा, आपल्याला पूर्वीच मी बोललो की शेतकरी हा बळीराजा आहे आणि त्याच्यावर आपला देश चालला आहे. या कृषी क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी, कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यायी विक्री व्यवस्था करण्याचा शासनाचा मानस होता. त्याला अनुसरून हा ऑर्डिनन्स आहे. ऑर्डिनन्स आहे याचं कायद्यात ऑर्डिनन्स म्हणजे कायदाच, पण असेंब्ली याच्यात लोकसभेत गेल्यावर अजून काही बदल होऊ शकतात जे लोकांना आवश्यक आहे, कारण लोकप्रतिनिधी आहे. पण आज ऑर्डिनन्स जसा तसा आम्ही लागू केला आहे. याचा दृष्टिकोन एकच आहे की एक देश एक बाजार ही संकल्पना पुढे करण्यात आली. पूरक वातावरण, देशात एक पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अच्छा, सध्याच्या आपली हे स्पर्धेचं युग आहे आणि यामध्ये शेतकरी मागे राहता कामा नये. इंटरनेट अथवा इतर तत्सम माध्यमाद्वारे, ॲपद्वारे आपण विविध बाजारभावाची शेतकऱ्यांना माहिती मिळवणे आणि त्याच्या उत्पादनाला जास्तीत जास्त भाव मिळावा, या दृष्टीचे हे प्रयत्न आहे. आणि शेतकरीने या सर्व बाबीचा फायदा घ्यावा. आणि आपल्याला सांगतो की केंद्र सरकारने 2022 हे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणे आणि एक्सपोर्ट डबल करणे. आज आपलं एक्सपोर्टचं टार्गेट $30 बिलियन आहे. ते 2022 पर्यंत $60 बिलियन करायचं, म्हणजे डबल करायचं. उत्पादन डबल करायचं आणि निर्यात डबल करायची. आणि हे सर्व करण्यासाठी केंद्र सरकारला वाटलं की जे अडथळे आहेत ते थोडे दूर करावे आणि त्याचा हा एक भाग आहे, त्याचा प्रयत्न आहे. आणि असं मी म्हणत नाही की हे ऑर्डिनन्स आणले म्हणजे सगळं झालं असं नाही. शेवटी काम शेतकऱ्यांनी करायचं आहे, त्यांनी पूर्ण पार्टिसिपेट करायचं आहे. म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती हीच आहे, ह्या उपलब्ध करून दिलेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा. त्याप्रमाणे जसं पाहिजे तसं उत्पादन करावं. त्याची प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रियाला आवश्यक असणाऱ्या व्हेरायटी आपण वापराव्या. त्यांची किपिंग क्वालिटी वाढली पाहिजे आणि आपली स्वतःची फसवणूक होणार नाही यासाठी स्टोरेज व्यवस्था सरकार उपलब्ध करण्याचं आहे, त्याच्यात वापर करावा आणि स्वतःचं उत्पन्न वाढवून घ्यावं. देशासाठी आपण देशाच्या
आपलं जे जीडीपी वाढवण्यामध्ये आपण जे सहभाग आपला मोठा आहे तो जो वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं म्हटलं तर बिलकुल वावगं ठरणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांना माझं एवढंच विनंती आहे की शासनाच्या या योजना आणि वेगळ्या सर्व योजनांचा त्यांनी फायदा घ्यावा आणि स्वतःचं सबलीकरण करावं. नक्कीच सर, आपण सांगताना बोललात की निर्यात क्षम जे काही आपल्याला एक बाजारपेठ तयार करायची आणि त्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना सक्षम देखील करायचं आहे. त्याचबरोबर ती प्रक्रिया उद्योगाचा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या संदर्भात काय सांगाल? आज आपण एक कोणती शेती केली, आज नागपूरचा संत्रा आहे, नागपूरचा संत्रा किती रुपयाला विकला जातो आणि तो जर प्रक्रिया करून विकला त्याला किती पैसे मिळतात. बरोबर. आणि याच्यामध्ये काय केलं आपण की जर एखाद्या माणसाने कॉन्ट्रॅक्टच्या मार्फतून की तुझा संत्रा मी या सीझनला इतक्या रुपयाला घेईल अश्योर्ड झालं त्याला आणि त्याप्रमाणे त्याला पैसे मिळतील आणि त्या क्वालिटीचा बनवायचा म्हणजे प्रक्रिया केल्यावर त्या क्वालिटीचं उत्पादन त्याला मिळेल. नक्की एक भाग. दुसरं, एक संत्रे 3 प्रकारचे आहेत, छोटे मोठे हे. बरोबर. ते ग्रेडिंग करून पॅकिंग करून विकलं त्याला जास्त पैसे मिळतील. त्याला संत्र्याला पिकतो कुठं विदर्भ नागपूरमध्ये, पण बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे पुणे मुंबईला, तिथे पाठवण्याची व्यवस्था ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आपण केली. अच्छा. किंवा अजून कोणत्याही पिकाचं तुम्ही उदाहरण घ्या, बरोबर, की जिथून ते बनतो तिथं त्या भागातून पुढच्या भागात जाणे. कांदा फक्त लासलगावला पिकतो, बाकी जागी कसा जाईल. आपल्याला टोमॅटो कुठं पिकतात, उतर त्या नाशवंत पदार्थ आहे. योग्य वेळेत योग्य नियोजन करून यांचं काम केलं तर होईल. आणि शेतकऱ्याचा अर्धा माल हा नाशवंत मधला आहे. फळे भाजीपाला अन्नधान्य आपण टिकून ठेवू शकतो, कापूस आपण टिकून ठेवू शकतो, हे ठेवू शकतो. ह्या सर्व प्रकारच्या बाबींचा विचार करून त्या पद्धतीनं या सर्वांना महत्व कशाला आहे आता, पॅकिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग हा एक भाग, प्रक्रिया दुसरा भाग, मार्केटिंग तिसरा भाग. हे 3 वेगवेगळे चाकं आहेत. हे चाकं आपल्याला जोडून हे शेतकऱ्याच्या प्रगतीचा मार्ग याच्यातून सुकर करायचा आहे. शेतकरी बांधूंनो तुम्ही हेच करा की या सर्व योजनांचा फायदा घ्या, त्या पद्धतीचं उत्पादन करा आणि स्वतःच्या प्रोड्यूसला जास्तीत जास्त किंमत मिळवून घ्या, अशीच मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो. खूप महत्त्वाचा हे अभियान आहे. या अभियानाअंतर्गत एकूणच शेतकरी बांधवांच्या सबलीकरणासाठी आणि संरक्षिततेचा विचार करून हे अभियान मांडण्यात आलेलं आहे. या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करूयात. सर, या महत्त्वाच्या विषयावरती आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.